रांगोळी खून प्रकरणाचा अवघ्या 2 दिवसात उलगडा, तिघांना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची धडाकेबाज कामगिरी. कोल्हापूर. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील काळम्मावाडी वसाहत स्मशानभूमीजवळ घडलेल्या थरारक खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या 2 दिवसात पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली आहे. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शुभमकुमार सादळे, वय 27, राहणार रांगोळी, याचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. तपासात असे निष्पन्न झाले की आरोपी दर्शन कांबळे याच्या बहिणीला पळवून नेण्यात शुभम सादळे याने मदत केल्याचा राग मनात धरून दर्शन कांबळे, सागर माने व त्यांच्या साथीदारांनी शुभमला शिवीगाळ करत धारदार शस्त्राने त्याच्या पोटात वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विशेष पथके तयार करण्यात आली. कर्नाटक राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत संशयितांचा कसून शोध घेत असताना अतिग्रे फाटा येथे सापळा रचून आरोपी दर्शन महेश कांबळे, वय 22, सागर सुनील माने, वय 33 आणि प्रथमेश उर्फ पप्या रवींद्र कांबळे, वय 23 यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. यातील आरोपी सागर माने हा पोलीस रेकॉर्डवरील सरायत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही धडाकेबाज कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यंग व्हॉइस नेटवर्क.